नमस्कार मित्रांनो. प्रधानमंत्री आवास प्लस या घरकुल योजनेची आता नवीन यादी आलेली आहे. या यादीमध्ये जर तुमचे नाव नसेल, तर तुम्हाला आता एक फॉर्म भरून द्यायचा आहे. ते फॉर्म कोणतं आहे, ते आता आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहणार आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. माहिती अत्यंत कामाची आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा. आणि जर तुमचा 2024 मध्ये आवास प्लससाठी सर्व्हे झाला आहे आणि तरीसुद्धा तुमचे नाव या 2026च्या PM आवास प्लस या यादीमध्ये नाव तुमचे नसेल, तर तुम्हाला हा फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. प्रधानमंत्री आवास प्लस घरकुल योजना 2026ची जी यादी आली आहे, त्या यादीमध्ये जर तुमचे नाव नसेल, तर तुम्हाला हा फॉर्म ग्रामपंचायतमध्ये भरून द्यावा लागणार आहे. सर्वेक्षण होऊनही घरकुल यादीतनं नाव आल्याबाबत प्रति माननीय सरपंच आणि ग्रामसेवक, इथं तुम्हाला ग्रामपंचायत टाकायची आहे. इथं तुमचा तालुका आणि इथे तुमचा जिल्हा. विषय: प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सर्वेक्षण होऊनही घरकुल लाभार्थी यादीत नाव समाविष्ट न झाल्याबाबत पुढील कार्यवाही करण्याबाबत, अशा प्रकारचा हा विषय आहे. मी खालील सही करणारी आपल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रहिवासी आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण PMAY अंतर्गत आमच्या कुटुंबाचे घरकुलासाठी सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. सर्वेक्षण होऊन माझी माहिती संबंधित प्रणालीमध्ये नोंदवण्यात आलेली असतानाही प्रसिद्ध करण्यात आलेल्या घरकुल लाभार्थी यादीमध्ये माझे नाव समाविष्ट झालेले नाही. माझी घरकुलाची आवश्यकता असून सर्वेक्षणाच्या वेळी माझी माहिती घेण्यात आलेली आहे. त्यामुळे माझ्या प्रकरणाची ग्रामपंचायत स्तरावर तपासणी करून माझे नाव यादीमध्ये का समाविष्ट झालेले नाही याची माहिती द्यावी व पात्र असल्यास माझे नाव घरकुल लाभार्थी यादीत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक ती पुढील कार्यवाही शिफारस संबंधित पंचायत समिती स्तरावर करण्यात यावी, ही नम्र विनंती. अर्जदाराची माहितीमध्ये तुम्हाला अर्जदाराचे पूर्ण नाव, अर्जदारांचे वडिलाचे किंवा पतीचे नाव, संपूर्ण पत्ता, गाव, तालुका आणि जिल्हा आणि तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. आणि इथे तुम्हाला घराची माहिती, तुमचे घर कच्चे आहे, जीर्ण राहण्यायोग्य नसलेले घर आहे, अशा प्रकारे तुम्हाला इथे माहिती देऊन तुम्ही कोणते डॉक्युमेंट यासोबत जोडलेले आहे, आधार कार्ड, रहिवासी दाखला, आणि इथे तुम्हाला दिनांक टाकून, ठिकाण टाकून, इथं तुम्हाला अर्जदाराची सही, अशा प्रकारे हा फॉर्म तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये जमा करायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरून तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये द्यायचा आहे. तुम्हाला जर ही माहिती कामाची वाटली असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तुम्ही जर पेजवर नवीन आला असाल तर पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका.